या बोला. कळलं दुष्यंत कोण होता, कोणी पाठवलं होतं? नाही सापडला, पण आमच्या पथकाला त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली. त्या इस्माचं नाव दुष्यंत नसून किशोर आहे. त्याला तुमच्या राजकीय विरोधकांनी तुमच्या घरात प्लांट केला होता. त्याला आमच्या भाषेत राजकीय हेरगिरी म्हणतात. हे लोक राजकीय नेत्यांच्या घरात, ऑफिसमध्ये प्रवेश करतात आणि त्यांची खासगी माहिती त्यांना ज्यांनी नेमले त्यांच्यापर्यंत हे लोक पोहोचवतात. सरपंच साहेबांना तर हे नवीन नाहीये. ठीक आहे, मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालतो आणि पुढची ऍक्शन काय घ्यायची हे ठरवतो मी. या तुम्ही. ठीक आहे सर. जय हिंद. जय हिंद. मणी, झालं समाधान? नाही, बरं झालं ते आले इथे, नाहीतर तू तर आम्हाला फासावर लटकवायला निघाला होतास. डॅड, प्लीज तुम्ही मणीला समजावून ठेवा. या घरात काही झालं तरी ते बिल आमच्या नावावर फाटतं. दिस इज नॉट डन. मणी, इथून पुढे आमच्यावर आरोप करताना 100 वेळा विचार करायचा. ओके? सुजितराव, बास. आता ह्याच्या पुढे दुष्यंत हा विषय आपल्या घरामध्ये नकोय मला. नीलम, मणी, उद्याचा दिवस तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण उद्याच मी माझं नाव आणि तुमचा अधिकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे.